मला असं वाटतं की भाजप मित्र पक्षांना संपवतोय असं अजिबात नाही आहे. कुठलाही पक्ष हा स्वतःच्या कमकुवतपणावर संपवत असतो आणि मी तर माझा पक्ष जो आहे, माझा पक्ष देशाच्या 28 राज्यांमध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये मी वाढवलेला आहे. त्यामुळे भाजपने मला ते तिसऱ्यांदा राज्यसभा दिलेली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा मी 3 वेळा लोकसभेत होतो. परंतु भाजप पक्ष संपवतोय या मताशी मी सहमत अजिबात नाही. कारण नरेंद्र मोदी साहेबांना माझं काम माहिती आहे, अमित शहा साहेबांना माझं काम माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माझी अत्यंत चांगली दोस्ती आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाची कल्पना आहे. त्यामुळे मला राज्यसभा मिळालेली आहे आणि एवढंच सांगतो की मला मिळालेली आहे राज्यसभेची जागा. मला मिळालेली आहे राज्यसभेची जागा कारण माझा जोडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धागा. म्हणजे मी बाबासाहेबांच्या विचाराचा मी आहे. कुठेही गेलो तरी निळा झेंडा माझ्या हातामध्ये आहे आणि माझा पक्ष एनडीए सोबत आहे. माझा पक्ष बीजेपी सोबत आहे पण मग एनडीए म्हणून ते त्या ठिकाणी आहे आणि नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मला या ठिकाणी संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन असा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि मला राज्यसभा मिळवून देण्यामध्ये देवेंद्रजीचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे मी तर अनेक वेळेला काढलेला आहे काँग्रेसवाल्यांचा काटा. त्यामुळं मला राज्यसभा ते देण्यामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांचा वाटा. म्हणजे त्यांचा वाटा आहेच आहे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माझी कल्पना आहे तर चांगल्या पद्धतीची आणि म्हणून मला ही संधी मिळालेली आहे. की आरोप केले जातात परंतु माननीय नरेंद्र मोदीजी आणि माननीय रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवते दलित समाजाचे होते. त्यानंतर मोदी साहेबांनी जे राष्ट्रपती बनवलेले आहे त्या आदरणीय द्रौपदी मुर्मू जे त्या आदिवासी आहे. मी दलित समाजाचा बौद्ध समाजाचा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि आदिवासींनी बीजेपीला आणि एनडीएला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकासच्या अजेंड्याला पाठिंबा दिलेला आहे. आज देशाची इकॉनॉमी नंबर 4 वर आलेली आहे आणि त्याचं कारण हेच आहे की नरेंद्र मोदी अत्यंत सक्षम असे नेते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आरोप केले जातात परंतु दलित आणि आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष देणारे शेतकरी असतील, गरीब असतील, महिला असतील, युवा असतील अशा सगळ्या लोकांकडे पूर्णपणे लक्ष देणारा नरेंद्र मोदींचा अजेंडा आहे आणि त्यांची भूमिका आता हीच आहे की देशाला उंच आपल्याला पोहोचवायचं आहे आणि त्यामुळं सध्या आमची इकॉनॉमी नंबर 4 वर आहे. नंबर 1 ला अमेरिका आहे, नंबर 2 ला चायना आहे, नंबर 3 ला जर्मनी आहे आणि नंबर 4 ची इकॉनॉमी आपली इंडियाची आहे, भारताची आहे. त्यामुळे नंबर 3 वर लवकरच आम्ही येऊ असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे.